आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। कारण पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। भरपूर महिने गेले होते। 25% अग्रिम जो काही शेतकऱ्याला भेटला तर काही शेतकऱ्याला भेटला पण नाही। तर मग आता 75% अग्रिम पीक विमा, रब्बी पीक विमा, खरीप पीक विमा जेवढा काही तुमचा पीक विमा राहिलेला आहे, पहा पीक विम्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता हिरवा कंदील भेटलेला आहे। पहिला टप्पा वितरित होऊन आता 1 महिना पूर्ण झाला आहे। दुसरा टप्पा कधी मिळणार शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। बघा आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारने आता घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही। पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून आता यादी देखील जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच चेक करून घ्या। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा तुम्हाला पीक विमा कधी मिळणार। बघा सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज दुपारपासून बघा दुसरा टप्पा वाटप सुरू झाला आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे असे सध्या जाहीर करण्यामध्ये आले आहे। गेल्या 2 महिन्यापासून कधी पीक विमा येईल, कधी पीक विमा येईल अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया भेटला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। पीक विम्याचा प्रश्न बघा प्रलंबित असताना दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले आहे। बघा आज जी काय दत्तात्रय मामा भरणे यांची गाडी निघली होती, यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी अडवून या ठिकाणी विचारपूस केलेली आहे की नेमकं पीक विमा आम्हाला का भेटला नाही, एवढे दिवस झाले। तर आता स्पष्टपणे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे। आणि बघा रात्रीच्या 12 वाजल्यापासून बघा सरकारने सांगितल्यानुसार रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण या ठिकाणी वितरण सुरू आहे। म्हणजे की बघा सरकारने दुपारपासून वितरण सुरू केलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या आता शेतकरी बांधवांना कसल्याच प्रकारे काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। बघा जे काय आंदोलने मागे झाले होते त्या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी आज या ठिकाणी तात्काळ आणि स्पष्ट विधान केलं आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून देताच आता सरकारच्या माध्यमातून देखील कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आता होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा कर्जमाफी कधी होणार या देखील प्रश्नाचे उत्तर सध्या भेटलेले आहे। जून महिन्यामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। पहा जूनच महिन्यामध्ये कर्जमाफी होणार। आता प्रश्न आहे तो पीक विम्याचा, तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आज जमा करण्यामध्ये येत आहे। तर बघा पीक विमाचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप होण्यासाठी 3,700 कोटी रुपयांचा धनादेश चेक आज या ठिकाणी बँकांना दिल्याचं स्पष्ट झालं। यामुळे राज्यामधील 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून 100% निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आणि बघा ज्या शेतकऱ्यांचे 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षामध्ये नुकसान झाले आहे आणि त्यांनी
ज्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून आता बघा या आठवड्यापासून एकूण 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। आता बघा सरकारने सांगितल्यानुसार यामध्ये कापूस या पिकाला 2022 ते 2024 या 3 वर्षांसाठी सर्वाधिक पीक विमाचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या सरकारने सांगितल्यानुसार सोयाबीन, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून झाला आहे। बघा या पिकांसह ज्या शेतकऱ्यांनी 20 प्रकारच्या पिकांसाठी 3 वर्षांचा पीक विमा भरला होता त्यांना दुपारी 2 वाजल्यापासून निधी आता जमा केला जात आहे। शेतकऱ्याला आता प्रतीक्षा करण्याची गरज पडत नाही, कारण की भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी नुसतं प्रतीक्षाच केली होती। आता अत्यंत महत्त्वाचं बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 18 जिल्ह्याची निवड सरकारने आता केली आहे। बघा याच 18 जिल्ह्यामध्ये निधी वितरित केला जाणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। बघा त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणकोणता जिल्हा आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितल्यानुसार आज पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूरचा समावेश आहे, त्यानंतर बीडचा समावेश आहे, त्यानंतर रायगड, त्यानंतर नंदुरबार, बघा त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, बघा अशा महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये निधी जमा केला जाणार। तसेच चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। आता शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त सोलापूर, अहमदनगर, अकोला, बघा सरकारने सांगितल्यानुसार कोल्हापूर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दुसरा टप्पा विम्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येत आहे। आता निधी नेमकं कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच असेल। तर शेतकरी बांधवांनो, अगदी 3 तासाच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा सरकारने सांगितलं आहे मागच्या वेळी जेव्हा पीक विमा आला होता तो शेतकऱ्याला मिळाला नव्हता। याचे कारण म्हणजे की सरकारने सांगितलेल्या बँकांची यादी त्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याची नावे आली नव्हती। बघा सरकारने त्यासाठी आता बँकांची यादी पण जाहीर केली आहे। बँकांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या बँकांमध्ये आज निधी जमा होतोय त्या बँकांची यादी सरकारने आता दिलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा सर्वात महत्त्वाची अधिकृत माहिती आता समोर आली आहे। त्यानुसार खालील बँकांमध्ये असलेल्या बघा जे शेतकरी बांधवांचे खाते महाराष्ट्र बँक, बघा या बँकेमध्ये असेल भारतीय स्टेट बँक, जिला की बघा बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा बँकांमध्ये जमा केला जात आहे। त्यानंतर बघा कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे की कोटक महिंद्रा, बघा या बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा पोस्ट ऑफिस बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या बँकांमध्ये निधी जमा होतोय त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, HDFC बँक या बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। आता शेतकऱ्याला चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाही, परंतु एक अत्यंत महत्त्वाची सूचना सरकारने केली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहितीच असेल सरकारने फार्मर आयडी कार्ड काढायचं सांगितलं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत फार्मर आयडी कार्ड काढलं नाही त्यांनी तात्काळ फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे नमो शेतकरी योजना असो, PM किसान योजना असो किंवा कोणतीही योजना असो, फार्मर आयडी कार्ड अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर अत्यंत मोठी अडचण येणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका।
आता या ठिकाणी डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून यादी आली आहे. या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्कीच पाहून घ्या. कारण की बघा, आता या ठिकाणी ह्या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांची नाव आपण पाहिली आहेत त्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.